ठाणे शहरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सकाळपासूनच ठाणे शहरातील विविध परिसरांतील वडांच्या झाडांजवळ वटसावित्री व्रतासाठी सुशोभित साड्यांमध्ये सजलेल्या विवाहित महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। पतीच्या दीर्घायुष्याच्या कामनेसाठी महिलांनी वडाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या मारत पूजन केले आणि सावित्री सत्यवानाच्या पूजनाने धार्मिक वातावरण निर्माण झाले। काही महिलांनी सामूहिक पूजनाचे आयोजन केले होते तर काहींनी पारंपरिक पद्धतीने घरीच पूजा केली। ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या प्राचीन अशा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागातील महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर आणि शहरातील भागांमध्येही खास सजावट करण्यात आली होती। महिलांनी पारंपरिक पेहरावात ओवाळणी, गोड पदार्थ वाटप, व्रतकथा वाचन अशा विविध धार्मिक उपक्रमात भाग घेतला। वटपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी शांतता आणि भक्तिपूर्ण वातावरण होते। अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत सणाचा आनंद साजरा केला। माझं नाव रोहिणी स्वप्नील क्षीरसागर आहे। मी घनसोलीवरून आले आहे। माझं पहिलंच वर्ष आहे वटपौर्णिमेचं। खूप छान वाटतंय। वडाची पूजा करताना काय मागणं मागितलं? वडाची पूजा करताना मागणं फक्त एवढंच मागितलं की 7 जन्मी हाच नवरा मिळावा। माझं नाव आम्ही जयंत कांबळे। मी इथेच धोबीवाडीत राहते आणि हे माझं 9वं वर्ष आहे। बाकी काही नको, बस हाच नवरा पाहिजे 7 जन्म, बाकी काही नाही मागणं आणि असंच सुखात ठेवत त्यांना पण। माझं नाव जयंत भामदास कांबळे। मी धोबीवाडी टेंबी नाक्यालाच राहतो। आज माझ्या लग्नाला 9 वर्ष झालेत। दरवर्षी बायकोसोबत मी येतो कारण की तिने ठरवलंय की वटपौर्णिमा कधी असेल तर माझ्यासोबतच यायचं। तर 7 का आता 9 झालेत, 9 वर्ष कंप्लीट झालेत। वर्ष महिला नवऱ्यासाठी मागण्या मागतात। आता सांगायचं तात्पर्य असं आहे की मी तर स्वतःला नशिबवान समजतो की अशी बायको भेटली। बाकीच्यांचं काय सांगता येत नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यातील दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान एक धडक मोर्चा काढला। या मोर्चा अंतर्गत रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला। विशेषतः सोमवारी घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले। मनसेच्या प्रमुख मागण्या राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी। दिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी। रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश व निर्गमन सुसह्य करावा। संभाव्य अपघातांची माहिती सादर करावी। मुंबई लोकलमधील आसन क्षमतेचा तक्ता उपलब्ध करावा। अपघात नुकसान भरपाई 25 लाख रुपये करावी। प्रलंबित अपघात केसेसची माहिती मिळावी। प्रवाशांच्या नियमावली सादर करावी। मुंबई लोकल सेवेतील उत्पन्न आणि खर्चाची माहिती द्यावी। स्वतंत्र मुंबई लोकल बोर्ड स्थापनेसाठी निर्णयाची माहिती मिळावी। सुरक्षा उपाययोजनांची माहिती द्यावी। फलाटावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीवर उपाययोजना करावी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या धडक मोर्चात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार आक्रोश केला। मनसे नेते तथा पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी या मोर्चाच्या माध्यमातून सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी आवश्यक बदल करण्याचे आवाहन केले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाच्या धोरणांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। तसेच प्रवाशांच्या सुरक्षा आणि सोयीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची मागणी मनसेच्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली। संबंधित सर्व मागण्यांवर येत्या 8 दिवसात उपाययोजना केल्या नाहीत तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला। यासमयी प्रकाश भोईर माजी आमदार, रवींद्र ठाणे ठाणे शहर अध्यक्ष, मनोज गुळवी, संदीप राणे, राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते।
मागील काही वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालय सातत्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही आहे. मात्र त्याला स्थानिक स्वराज्य संस्था साथ देत नव्हत्या. मात्र यावर्षी पहिल्यांदाच ठाणे कल्याणसारख्या महापालिकांनी 6 महिने आधीच कंबर कसली असून मूर्तिकारांना मोफत शाडूची माती आणि विनामोबदला तात्पुरती जागा देण्याची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे वाटपही करण्यास सुरुवात केली आहे. अशा पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालयाने छोट्या मूर्त्यांसाठी पीओपी बंदी हटवून प्रशासनाच्या प्रयत्नांवर एक प्रकारे पाणी फिरवले असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. पीओपीच्या छोट्या गणेश मूर्तींचा प्रश्न संपला असला तरी पीओपीच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात छोट्या पीओपीच्या मूर्ती बसवण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या सुधारित नियमावलीनुसार छोट्या आकाराच्या पीओपी मूर्ती बनवण्यावर त्याची व्यावसायिक विक्री करण्यावर कोणतीही बंदी नाही. मात्र त्याचं विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावातच केलं जाईल यावर सर्वच एकमत झालं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा. अशातच आता मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारला सर्व प्रमुख मंडळांशी बोलून तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील सीपी तलाव येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे ढीग असल्याने तेथील स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी डम्पिंग ग्राउंडवर रिकामा करण्यात येणाऱ्या गाड्या अडवल्या. यावेळी शिवसेना सचिव व माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक एकनाथ बोहीर, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे व इतर पदाधिकारी शिवसैनिक यांच्या उपस्थितीत त्या परत पाठवल्या असून ज्या प्रभाग समितीचा कचरा आहे तो त्या प्रभाग समितीमध्ये टाकण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते. तरी सुद्धा आमच्याच प्रभागामध्ये सगळ्या ठाणे महानगरपालिकेचा कचरा आणून टाकता आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे आता हा कचरा आम्ही इथे टाकू देणार नाही. फक्त आमच्या वागळे प्रभाग समितीतील कचरा आम्ही या ठिकाणी डंप करू. ते देखील 2 दिवसांमध्ये कचरा तिकडे हटवला गेला पाहिजे. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या कामगारांनी देखील यावेळी आम्हाला कोणत्याही प्रकारचे संरक्षक मास्क अथवा गमबूट मिळत नाहीत. त्याचप्रमाणे येथे वारंवार फवारणी होत नाही असेही माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. तर शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी ज्या ठिकाणी ठाणे महानगरपालिका सगळा कचरा टाकते त्या अली डम्पिंग स्टेशनवर जाणारा रस्ता खराब झालेले आहेत. सध्या 2 दिवस तरी कचरा इथेच राहणार असल्याचे आयुक्त यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर सांगण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवकांच्या तक्रार आल्यानंतर आम्ही सर्वजण या सीपी तलाव ट्रान्सपोर्ट स्टेशनचा पाहणी केली असता इकडचा पूर्ण कचरा काढून टाकल्यानंतर सुद्धा आता पुन्हा कचऱ्याला सुरुवात झालेली असं निदर्शनास आल्यानंतर उपायुक्त मनीष जोशी साहेबांशी माझी चर्चा झाली. त्याच्यानंतर कमिशनर साहेबांशी सुद्धा सौरभ राव साहेबांशी चर्चा झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आतकोली जे आपलं महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड आहे तिथे रस्ता अचानक खचल्यामुळे तिथे तात्पुरते आम्हाला 2-4 दिवस इथे खाली करावं लागतं आणि आता रस्त्याचं काम चालू आहे जलद गतीने आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल. हे पूर्ण झाल्यानंतर इकडचा पूर्णपणे कचरा सीपी तलावचा आतकोली येथे हलवण्यात येणार आहे असं स्वतः आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलेलं आहे.
आणि आम्ही लगेचच त्यांना स्प्रेइंगची आणि बाकी कुठल्याही पद्धतीची दुर्गंधी येऊ नये, वागळे एस्टेटकरांना कुठलाही त्रास होऊ नये ह्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि आयुक्त साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्वरितच आता स्प्रेइंग सुरू झालेली आहे आणि दुर्गंधी आता कमी झालेली आहे आणि काही तासात इकडची दुर्गंधी पूर्णपणे संपुष्टात येईल आणि 2 दिवसानंतर पुन्हा संपूर्ण कचरा हा अटकोली येथे हलवण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण पाहता माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा मागे निर्देश दिलेले आहेत। या प्रभाग समितीमध्ये यांचा हा प्रभाग आहे, यांचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाने काय अख्ख्या ठाणे शहराचा ठेका घेतलेला नाहीये। पूर्ण ठाणे शहराचा कचरा या ठिकाणी येऊन पडतोय। आज मागे आम्ही केलं होतं का प्रभाग समितीने या तुम्ही कचरा अगदी काय डम्पिंगचा प्रॉब्लेम असेल तर प्रभाग समितीने हा कचरा तुम्ही हे करा आणि मग तो जाऊ द्या तुम्ही, कारण कचरा संकलन करणं, कचरा एका ठिकाणी करणं आणि परत तो ट्रान्सपोर्ट करणं ठीक आहे, ही प्रोसेस आहे। हा सुद्धा डम्पिंग ग्राउंड नाही। या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी आता डम्पिंग ग्राउंडचा याला स्वरूप आलेला आहे। हा वागळे स्टेट जो सीपी टँक आहे, मागच्या वेळी बी असंच आंदोलन केलं 2 महिन्यापूर्वी। जर आमचे कमिशनर आले होते महानगरपालिकेचे, त्याच्या विचारविनिमय करून त्यांनी बंद करायचं आश्वासन दिलं होतं, पण हे मला वाटतं वारंवार एक बुश कंपनी आहे तिथे बी गेलं होतं 100-150 प्रयत्न केला तर आम्ही हाणून पाडलेला आहे। त्या टायमाला मी एकटा होतो, हे सगळं यांचाच फोन आला होता, त्या माध्यमातून बंद केला। पण ह्याच्या विरोधात परत आज जर तुम्ही चालू करत असाल आणि इथे जेव्हा मी येतो तर कर्मचाऱ्यांना तुमचं ग्लोव्ज नाही, मास्क नाही, कपडे नाही, मग हा कॉन्ट्रॅक्टर करतो काय? मग तुमचे पैसे जातात कोणाकडे? कर्मचाऱ्यांचा सुरक्षा नाही येत तर काय? जर कर्मचाऱ्यांना सुरक्षा नाही, कारण की वार्ड क्रमांक 17 आमच्याच वार्डामध्ये येतो, हा किसन नगर भागामध्ये एवढा वास येतो की लोक इथून सोडून निघून गेले काही लोक, अशी परिस्थिती आहे। तर आमचं एकच मत आहे, 9 प्रभाग समितीमध्ये आहेत, 9 प्रभाग समितीमध्ये डिवायडेशन करायचं आणि प्रत्येक आमदार मतदारसंघामध्ये जे आपलं घोडबंदर आहे, ठाणा आहे आणि वागळे आहे, जे आमच्या मतदारसंघामध्ये जेवढा कचरा आहे जो वागळेचा पण कचरा इकडे आलेला आहे, वागळेचा तो आम्ही ऍक्सेप्ट करू कारण की तो आमच्या प्रभागातला आहे। जर तुम्ही मुंबईचा टाकाल, ठाण्याचा टाकाल, आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही। ह्याच्या पुढे ह्याने बोललं शिवसेनेच्या स्टाईल मध्ये आंदोलन होईल